नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूर महानगरपालिकेसाठी प्रत्येक विषयाने आपण रेग्युलरली प्रश्न सराव आपण सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण आतापर्यंत 4 ते 5 व्हिडिओचे भाग पाहिलेले आहेत, जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये भाग 6वा आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो आपण मराठी व्याकरण या विषयावर आधारित आपण नागपूर महानगरपालिकेसाठी सर्व पदांसाठी उपयुक्त म्हणजेच की तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल, ज्यामध्ये सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा तुमचं GNM नर्सिंग असेल किंवा वृक्ष अधिकारी असेल, या कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल तरी सर्व पदांसाठी मराठी व्याकरणाचा जो अभ्यासक्रम आहे TCS ने दिलेला तो सर्वात कॉमन आहे, सर्वांसाठी सेम सिलेबस असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मराठी व्याकरणावर तुम्हाला TCS कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले याचा सर्व काही अभ्यास याद्वारे तुम्हाला होऊन जाणारा असेल, त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर पाहू आपल्याच्या या भाग 6 मधील मराठी व्याकरणावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न एक असा आहे, जो की प्रश्न पहिला, पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर या वाक्याचा प्रयोग कोणता होणार असेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की सकर्मक भावे। सकर्मक भावे प्रयोगामधलं हे वाक्य होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? जेव्हा दोन शब्द एकमेकाला जोडले जातात त्यावेळी जे आहे कोणतं चिन्ह वापरतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की संयोग चिन्ह हे जे आहे जे की वापरलं जातं। समजा की तुम्हाला एखादी लाईन लिहायची आहे, लिहिता लिहिता ती लाईन फुलफिल झालेली आहे म्हणजे की संपत आलेली आहे, त्यावेळेस संयोग चिन्हाचा वापर करून ती लाईन आपण कंटिन्यू करण्यासाठी खाल्ल्या लाईनवर आपण लिहू शकता, पण त्यावेळी जे वापरलं जाणारं चिन्ह आहे त्या चिन्हास संयोग चिन्ह असं जे आहे ते संबोधलं जातं। त्यानंतरचा प्रश्न 3 असा आहे, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की पोर्तुगीज या भाषेमधून जे आहे जे की मराठीत आलेला आहे। त्यानंतरचा चौथा प्रश्न, पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचं योग्य उदाहरण ओळखा। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ग, क, जे की पुढची गल्ली हे जे आहे जे की अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण आहे, ऑप्शन नंबर क। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 5वा असा आहे, वाक्य प्रकार ओळखायचा आहे पुढील आपला, सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही। तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संयुक्त वाक्य या प्रकारचं आहे। तर हे संपूर्ण जे क्वेश्चन्स आहेत आपल्या NMCच्या स्टडी मटेरियल मधले आहेत, जे की तुम्हाला नागपूर महानगरपालिकेसाठी देण्यात येत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी खरेदी केलेलं आहे, मिळवलेलं आहे सॉफ्ट कॉपी सर्व काही तुम्हाला ती त्याच्यामध्ये हे प्रश्न तुम्हाला सर्व पाहायला मिळतील। त्यासोबतच याचा आपण त्यामध्ये जे नोट्स आहे त्यामध्ये याची विशेष आपण माहिती देखील प्रोव्हाइड करून दिलेली आहे। त्यानंतरचा आपण 6वा प्रश्न आपला पुढील, उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर परीक्षेमध्ये तुम्हाला विरुद्धार्थी आणि समानार्थी यावर आधारित दोन प्रश्न तर नक्की पाहायला मिळतील, ज्यामुळे एक प्रश्न आपला 2 मार्का म्हणजे की 4 मार्कासाठी तुम्हाला हे दोन्ही टॉपिकवर प्रश्न फिक्स असणार म्हणजे असणारच। त्यामुळे या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करून जा। जे काही विरुद्धार्थी किंवा समानार्थी अपवादात्मक शब्द असतात, ज्याचं विरुद्ध आणि समान सेमच होत असतं, असे प्रश्न तुम्ही नक्की पाहून जा, कारण का कन्फ्युजन करण्यासाठी TCS तुम्हाला परीक्षेमध्ये ते 100% विचारेलच। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सांडणी असं जे आहे थोडक्यामध्ये उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होणारा असेल। त्यानंतर आपला प्रश्न 7वा, कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की साधित असे जे आहे जे की शक्तीचा प्रकार नाही असं होणार असेल। त्यानंतर प्रश्न 8वा आपला, पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सकर्मक हा जो आहे कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही। तर आपल्या नोट्समध्ये आपण सर्व जे मराठी व्याकरणाचे प्रयोग्स आहेत, जे काही मांडणीशीर समज वगैरे ते तत्व हे आपण सर्व त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला, जो की प्रश्न 9 असा आहे, मीठ भाकरी या शब्दाचं लिंग कोणते? तर कोणत्या लिंग मधलं येणार असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हे एक स्त्रीलिंगी शब्द आहे, मीठ भाकरी। त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की विधानार्थी प्रकारची आहे। तू फार चतुर आहेस, ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल
घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% टीसीएस पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकेसाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही व त्यासोबत तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी व त्यासोबतच टीसीएसने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या आहेत त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे. त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणार असेल. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, जीएनएम चे टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल. जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं असेल, 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावा लागेल व त्यासाठी आपली किंमत देखील यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे. जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते, त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून ते सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं टीसीएस पॅटर्न आधारित एनएमसी साठी असलेलं संपूर्ण काही ए टू झेड स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, कारण का परीक्षेच्या तारखा येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणाऱ्या असतील. त्यामुळे आपल्याला फक्त कालावधी 1 ते 1.5 महिन्याचा आहे. त्यामुळे तुम्हाला जर परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल योग्य मार्गदर्शनाखाली तर तुम्ही लगेच आपलं सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या. आणि जे काही विद्यार्थी वृक्ष अधिकारी या पदासाठी अर्ज करत असतील त्यांना टेक्निकल हवा असेल, तांत्रिकी प्रश्नसंच तो आपल्याकडे आता उपलब्ध झालेला आहे. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून स्पेशली वृक्ष अधिकारीसाठी असलेला आपला टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मागून घेऊन तुम्ही त्या पदासाठी देखील एकदम योग्य दिशेने अभ्यास करू शकता. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो प्रश्न 11वा असा आहे. तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. तर उद्देश विभाग म्हटलेला आहे तिला मी आई म्हणतो, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की मी या ठिकाणी उद्देश होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा असा आहे पुढील, वाक्य प्रकार ओळखा. जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की मिश्र वाक्य होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील 13वा प्रश्न असा आहे, व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर व्यर्थ याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की अव्यय भाव जे की समासाचं उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न 14वा, खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते. तर उद्गारवाचकाचं चिन्ह कोणत्या प्रकारे असतं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की ह्या प्रकारे हे जे आहे थोडक्यात उद्गारवाचक चिन्ह आहे आणि या प्रकारे याचं लेखन केलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते, त्याचा पर्याय निवडा. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की गोविंदाग्रज हे जे आहे जे की राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे. तर हे तुम्ही जेवढे काही मराठीमधील प्रसिद्ध लेखक वगैरे आहेत त्यांचे टोपण नाव ते तुम्ही एक वेळेस वाचून घ्या, कारण का मराठी व्याकरण किंवा मराठीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला या प्रकारचा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 16वा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता यापैकी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड, जे की शीर्षासन हे जे आहे या प्रकारे लिहिलं जाणारं एकदम शुद्ध शब्द आहे. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 17वा असा आहे, खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. सुरबीला थंडी वाजते. तर प्रयोग ओळखायचा यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अकर्मक कर्तरी प्रयोग होणार असेल. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शब्द ओळखा. तर राजू इकडी ये. तर यापैकी आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संबोधन असं जे आहे थोडक्यात होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 19वा, अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की खटला असं जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न जे की 20वा, खालीलपैकी कोणते एक व्यंजन संधीचं उदाहरण नाही. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की बहिरंग हे जे आहे संधीचं उदाहरण नाही. त्यानंतर प्रश्न 21वा, खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे. तर कोणतं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की महेश हे जे आहे जे की उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न 22वा, प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की अव्यय भाव या समासाचं उदाहरण आहे. त्यानंतरचा 23वा प्रश्न, अबवा हा शब्द
खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की केवल प्रयोगी अव्यय या प्रकारचा आहे. त्यानंतर 24वा प्रश्न, लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तर सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, असं जे थोडक्यात याचं जे आहे विग्रह होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न 25वा आपला, सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कोणी यावे कोणी जावे हे जे आहे सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य आहे. ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण मराठी व्याकरणमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली पाहायचे असतील तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी आपण NMC साठी स्पेशली प्लेलिस्ट दिलेली आहे ती देखील संपूर्ण एक वेळेस पाहून घ्या. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना TCS पॅटर्न आधारित NMCचं सर्व काही A to Z स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.